कंटिन्यूली आम्ही आलो आहे बऱ्हाणपूरमध्ये. आसिरगडवरून आम्ही डायरेक्ट इकडे आलो आणि बऱ्हाणपूरमध्ये एका ठिकाणी आपल्याला काम आहे. दीपू दादा आहे, त्यांच्या मंडळाची मूर्ती आहे आणि काही मूर्तींचे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. गायत्री आर्ट्समध्ये आम्ही आम्ही बऱ्हाणपूरला आणि तिथं मूर्तींचे म्हणजे देव्यांच्या मूर्त्या, इथं गणपतीच्या मूर्त्यासुद्धा असतात. तर त्यांचे साज आणि ते दाखवतो. मूर्त्या कशा आहे, काय आहे, काय आणि किती मोठमोठ्या आहे त्या सर्व दाखवतो. मूर्तिकार लक्ष्मी आर्टचा पत्ता आहे आणि मोबाईल नंबर आहे. आणि इथं आल्यावरती याच गल्लीमध्ये तुम्हाला हे मोठं पत्राचं शेड दिसेल आणि इथं खूप मोठमोठ्या मूर्त्या आहे. आपली आरी लागलेली आहे आणि आज जवळपास आपल्या गाडीने 130 किलोमीटर कव्हर केलेलं आहे, अजून करायचं आहे. आणि मध्ये संपूर्ण अशा मूर्त्या केल्या जात आहे. आता ही मूर्ती आहे जवळजवळ 22-23 फुटाची, हिचं काम चालू आहे आणि अजून मूर्त्या दाखवतो तुम्हाला. आणि लोक मंडळा मूर्ती नेत आहे. आता ही महाराष्ट्रामध्ये चालली आहे, बऱ्हाणपूरवरनं मूर्ती. मूर्त्या अशा पॅक केलेल्या आहे. या आज इथून जात आहे, ज्या प्लॅस्टिकनं पॅक केलेलं आहे ना ते इथून आज निघत आहे. आणि मूर्तीची बैठक आणि कामागिरी जी आहे एकदम चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि तुम्ही बुक करू शकता. इथं मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि खूप मोठ्या मोठ्या मूर्त्यासुद्धा बुक केल्या जातात इथं. आणि समोर बघा मूर्तीचं काम चालू आहे अजूनही. आणि इकडे मोठमोठ्या मूर्त्या आहे, ह्या मूर्त्या आहे अजून, यांचं काम चालू आहे. यावरती मूर्त्या म्हणजे ह्या गेलेल्या नाही आहे, यांचं काम अजून म्हणजे कोणी बुक केलेलं नसतील त्यामुळे अशाच आहे. आणि इकडे सुद्धा मूर्त्या आहे, त्यासुद्धा दाखवतो मी. सर्वात उंच मूर्ती इथं. बाकीच्या मूर्त्या गेलेल्या आहे कारण उद्या परवा देवीच्या मंडळांमध्ये मूर्त्यांची प्रतिष्ठा व्हायची आहे, त्यामुळे मूर्त्या इथून गेलेल्या आहे. काही काही मूर्त्या अजून काम चालू आहे, काही काही मूर्त्या पॅक आहे. हे दीपू दादाच्या मंडळाची मूर्ती आहे, ती आपल्या यावलला जाते. आणि हे मूर्तीसुद्धा चांगली आहे. ही मूर्तीची किंमत आहे 35,000 रुपये आणि त्यांनी सांगितली आहे 35,000च्या आसपास आहे. आणि बाकीच्या मूर्त्यांचं कामसुद्धा चालू आहे, दाखवतो तुम्हाला. मूर्त्यांचं झाकण्याचं काम चालू आहे. एक मूर्ती तयार आहे जायला आणि मूर्तीला केस लावण्याचं काम चालू आहे. आणि इकडे या मूर्त्या पॅक आहे, ज्या आता झालं तयार. इकडची गणपतीची मूर्ती आहे आणि ही सुद्धा पॅक केलेली आहे, म्हणजे गेलेली नसेल तर. आणि त्या मूर्त्यांचं काम चालू आहे. याच्यावरती आता फेविकॉलवरती मूर्तीला केस लावले जातात आणि पॅक केलं जात आहे. गणपतीची मूर्ती इथं आणि ही जवळजवळ आहे 11 फुटाची मूर्ती आहे. आणि ही मूर्ती गेली होती पण ही परत आलेली आहे, म्हणजे काही कारणास्तव परत आलेली आहे. तर थोडी बोली झालेली आहे मधून पाण्याच्या पावसामुळे. मूर्ती तशीची तशी उभी आहे रंगकाम करून. हिची किंमत आहे जवळ 18,000. 11 फुटाची मूर्ती आहे, त्याची किंमत आहे 18,000. मूर्त्यांचं काम चालू इकडे आणि दादा मूर्तीचं काम करत आहे. आणि इथं सर्व ज्या मूर्त्या ऑर्डरवरतीच बनवल्या जात आहे. या मूर्त्या सर्व ऑर्डरच्या आहे. आता ही मूर्ती महाराष्ट्रात जाते आणि या मूर्त्यासुद्धा 2 बुक आहे. एकदम सुंदर प्रकारे रंगकाम आणि ते या मूर्त्यांचं काम अजून म्हणजे बुक नाही आहे. आणि या मूर्त्यांना रंगकाम चालू आहे. या उद्या सकाळपर्यंत पॅक होऊन निघून जाणार आहे. आणि या मूर्त्यांचं अजून काम चालू आहे. इकडच्या मूर्त्या बुक आहे आणि ही सर्वात उंच मूर्ती, जुन्याचं रंगकाम बाकी आहे. परवा मूर्त्या बसत आहे आणि अजून याचं रंगकाम चालू आहे. इकडच्या मूर्त्या झालेल्या आहे. आणि यांचा जो फेसचं काम आहे ते तुम्ही फेसचं काम बघू शकता. एकदम परफेक्टली काम केलं गेलं आहे मूर्त्यांच्या फेसचं. आणि जो साज आहे तो ओरिजिनलच आहे, म्हणजे तो डुप्लिकेट प्रकारचा साज. आता सध्या तरी मूर्त्यांचा साज ओरिजिनलच असतो. असं यांचं शॉप आहे आणि तुम्हाला बुक करायचं असलं तर तुम्ही येऊ शकता. अजून एक शॉप आहे जिथले मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. एक मूर्ती आहे आणि ही बुकिंग झालेली आहे. ही 22 फुटाची मूर्ती आहे. 22 फुटाची मूर्ती बुक झालेली आहे. आणि हिचा जो साज आहे
तो संपूर्ण ओरिजिनल याच्यामध्ये थोडं जुनी साधाचं आणि डिझायनिंगचं काम चालू आहे म्हणून ही मूर्ती इथं आहे. ही यावलची मूर्ती आहे, हे लोक घ्यायला आलेले आहे आणि बाकीच्या मूर्त्यांचं सुद्धा काम चालू आहे. इकडं सामान पडलेलं आहे मूर्त्यांसाठी लागणारे साचे गिचे आणि गणपतीच्या मूर्त्या पुढच्या वर्षीच्या मूर्त्या ह्या दसऱ्यानंतर स्टार्ट होत आहे यांच्या. तुम्ही त्या बुक करू शकता दसऱ्यानंतर इथे येऊन. असं हे मूर्त्यांचं एक हे आहे. याच्यात एक लक्ष्मी गायत्री आर्ट्स म्हणून आहे, तिथं सुद्धा जाणार आहे, तिथं जाऊया आता. गायत्री आर्ट्स आहे, इथे इतक्या गाड्या दिसत आहेत, इतकं सर्व मूर्त्या घ्यायला आलेल्या आहे आणि गर्दी इतकी राहते इथं की पाणीपुरीच्या त्याच्या सुद्धा गाड्या लागतात. मूर्त्या जात आहे आणि मध्ये मूर्त्या आहे, आपण बघूया. ट्रॅक्टर्स आणि प्रत्येक मूर्ती इथं अशी बनवत राहते. यांचं गोडाऊन सर्वात मोठं आहे आणि मूर्त्या बनवल्या जात आहे, बघू शकता. आणि ह्या गायत्री आर्ट्समध्ये सुद्धा मूर्त्या आहे. म्हणजे इथं गोडाऊन खूप मोठं आहे, भयानक प्रकारे मोठं आहे गोडाऊन. आणि लक्ष्मी आर्टपेक्षा खूप मोठ्या मूर्त्या आहे इथं पण आहे आणि मूर्त्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळ्या याच्यावरती सिंहासनावरती बसलेल्या. वाघाचं सेक्शन वेगळं आहे इथं, सर्व मूर्त्या बनवलेल्या आहे, अर्ध्या मूर्त्या बुक आहे आणि गोडाऊन खूप मोठं आहे. तुम्ही जेवढ्या पुढे जाणार तेवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या तुम्हाला दिसणार आहे. इकडे बघू शकता, या प्रकारच्या बघू शकता. आणि यांचा पत्ता आणि कार्ड मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही नक्की या. ब्रह्मपूर, बऱ्हाणपूरला आता ब्रह्मपूर हे म्हणतात आणि तिथंच या मूर्त्या बनवल्या जातात. ॲड्रेस मी यांच्या तुम्हाला टाकेल. ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे देवीवरती आणि गणपती बाप्पा रथ चालवत आहे. मागे सुद्धा देवीची मूर्ती एक, इकडे सुद्धा मूर्त्या आहे ज्यांची कामं अजून चालू आहे. आणि समोर बघू शकता तुम्ही सर्वात मोठी मूर्ती, हिचं काम चालू आहे. ह्या ज्या सर्व मोठ्या मूर्त्या आहे या MP मध्ये बनवल्या आहे आणि बाकीच्या मूर्त्या महाराष्ट्रामध्ये जात आहे. ह्या सर्व मूर्त्या महाराष्ट्रामध्ये जात आहे. आणि आमचे दीपू दादा खूप फॅन आहे मूर्त्यांचे, तर ते मूर्ती तिकडे बघताय, प्रत्येक ठिकाणी बघताय. आणि हे गोडाऊन आहे, अक्षरशः कंपन्या आहे म्हणजे या, आणि या कंपन्यांमध्ये काम चालतं तशा प्रकारच्या मूर्त्या आहे. आता ही मूर्ती आहे देवीची. हे समोर सेमच आहे, फक्त सिंहासनात फरक आहे आणि बैठकमध्ये फरक आहे. आणि इथं गणपतीच्या मूर्त्या पण खूप बुक केल्या जातात आणि गणपतीच्या मूर्त्या जशा देव्यांच्या मूर्त्या आहे. गणपतीचा सीझन म्हणजे गणपतीच्या मूर्त्यांचा फेस्टिवल मोठा असतो, तरी देव्यांच्या मूर्त्या एवढ्या असू शकतात. विचार करा गणपतींच्या मूर्त्या इथं केवढ्या असतील. आणि बजेटमध्ये बी कमी जास्त असेल ना मूर्त्या, म्हणजे असे की 20-30 हजारापासून स्टार्ट बी होत असते. ह्या शिवलिंगाजवळ बसलेल्या मूर्त्या आहे. इकडे प्रत्येक डिझाईनमध्ये प्रत्येक देवी तुम्हाला ऑर्डरप्रमाणे मिळेल. इथं जवळजवळ आम्ही आता मित्र एका जणाला विचारलं, सांगितलं की इथं जवळजवळ 200 ते 300 मूर्त्या इथं तयार होत आहे. 200 ते 300 मूर्त्या बुक आहे आणि 200 ते 300 मूर्त्या इथं बनलेल्या आहे आणि तिच्यातल्या 150 मूर्त्या बुक केलेल्या आहे मंडळांनी आणि त्या मूर्त्या इथून जात आहे. जेवढं गोडाऊन आहे तेवढं बघू शकता, सर्वीकडे मूर्त्या भरलेल्या आहे देव्यांच्या. ही मूर्ती इथं मोठ्या
वाघावरती बसलेली आहे, सिंहावरती बसलेली आहे, सॉरी वाघ नाही सिंहावरती बसलेली आहे. आणि हिची हाईट जवळजवळ 23, 24, 25 फूट आहे. आणि याच्या मागे अजूनही काम चालू आहे बरे, परवा देव्या बसताय. आणि इथे एवढं मोठं गोडाऊन आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही की आपण कोणती मूर्ती घेऊ. त्यांच्याकडे तुम्ही ऑर्डरप्रमाणे सुद्धा मूर्त्या बनवू शकता. खाली उतरलो आहे आणि इकडं सुद्धा मूर्त्या आहे आणि मूर्त्यांचे कामच चालू आहे अजूनही. आजी जवळजवळ तुम्ही सांगू शकता की संपूर्ण मंडळांनी इथं मूर्त्या बुक केलेल्या आहे. प्राईससुद्धा खूप चांगल्या प्रकारे देतात, अफोर्डेबल प्राईजमध्ये मूर्त्या देतात. त्यामुळे मूर्त्यांची मागणी किंवा मूर्त्या इथं बनवल्या चांगल्या म्हणजे मूर्त्यांचे कामं यांना जास्त दिले जातात. इथं गणपत्यांच्या मूर्त्या पण तुम्हाला मिळतील, ज्या म्हणजे यावर्षी यांनी बनवलेल्या होत्या. आणि काही मूर्त्या म्हणजे एक्स्ट्रा बनवल्या जातात, त्या मूर्त्या इथं आहे. आणि देव्यांच्या मूर्त्यांचं जे काम आहे ते चांगल्या प्रकारे त्यांनी केलेलं आहे. इथं गणपतींच्या मूर्त्यासुद्धा आहे, छोट्या छोट्या आहे. आणि पुढच्या वर्षीच्या ऑर्डर यांच्या दसऱ्यापासून स्टार्ट होतं आहे. हे किती फूट असते? 22, 12 फूट नाही, पुऱ्या सिंहासनासोबत. ते दीपूदादा सांगताय की 12-12, 13-13 फुटाच्या मूर्त्या आहे. सिंहासनासकट 15-14 जाते, 15-14 फूट. आणि ही पण तशीच आहे, पण 14-15 फुटापर्यंत मूर्त्या आहे. आणि यांच्याकडे स्टॉकमध्ये मूर्त्या खूप असतात. एवढं मोठं संपूर्ण गोडाऊन आहे. इथून ट्रॅक्टर्स घुसतात मागे. आणि हा खूप मोठमोठ्या मूर्त्या आहे, जवळजवळ 15-15, 16-16. आमचा बऱ्हाणपूरचा इथं ब्लॉग संपतोय. आम्ही मूर्तीसुद्धा घेऊन जातो आहे दीपूदादाच्या मंडळाची. आणि आम्ही आसिरगडसुद्धा एक्सप्लोअर केला, पण आसिरगडवरती टाईम कमी पडल्यानं आम्ही आसिरगड पूर्ण फिरले नाही. आता आपण निघतो आहे बऱ्हाणपूरवरनं यावलकडे. आणि तुम्ही हा ब्लॉग नक्की एन्जॉय करा आणि इन्फॉर्मेशनचा वापर करा. मी इन्फॉर्मेशन टाकलेली आहे. आणि नक्की शेअर करा. थँक्यू. आणि सबस्क्राईब करा चॅनल.